मी आहे सिक्कीमला, जिथे निसर्गही हसतो, ह्या राज्याची टॅगलाईन. देशातलं उंच शिखर असलेलं कांचनजंगा ह्या राज्यात आहे आणि देशाची दुसरं छोटं राज्य आहे ते म्हणजे सिक्कीम. पूर्वेला भूटान, पश्चिमेला नेपाळ आणि उत्तरेला असलेला चीन, जिथून आपलं चीनपासून संरक्षण करतात आपले जवान, ते म्हणजे सिक्कीम. ह्याच सीमेवर आहे बाबा हरभजन सिंग यांचं मंदिर. पूर्वेचं हिमालय कुशीत घेऊन वसलेलं हे राज्य त्याचं सौंदर्य दाखवताना थकत नाही आणि आपण ते बघतच राहतो आणि त्याची भुरळ आपल्याला पडत राहते. इथल्या पर्वतरांगातले नागमोडी रस्ते काळजात धडकी भरवतात, पण त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला असलेले हे मंत्रयुक्त झेंडे परिसरात, निसर्गात एक प्रसन्न वातावरण निर्माण करत असतात. सिक्कीममध्ये सगळं काही आहे. डोंगर दऱ्यातून कोसळणारे धबधबे, पवित्र असे तलाव ज्याच्या मागे काही ऐतिहासिक गोष्टी आहेत, मॉनेस्ट्रीज ठिकठिकाणी, इथे डोंगराच्या उंचावरती असलेले मॉनेस्ट्रीज, आणि इथे आहे आपलं एक गणपतीचं मंदिरही आणि चारधामचं एक कॉम्प्लेक्स. तर चला बघूयात आपण सिक्कीम डिटेलमध्ये. मी असणार आहे 5 दिवस इथे आणि 5 दिवसात मी तुम्हाला दाखवणार आहे सिक्कीमची संस्कृती आणि सिक्कीमची ठिकाणं. तर लेट्स सिक्कीम, कीप वॉचिंग अँड सबस्क्राईब द चॅनल. हॅलो गाईज, आता आम्ही सिक्कीमला जाणार आहे प्लेननी आणि आमच्या सोबत आमची फॅमिलीच येणार आहे. आता आम्ही घरी आहे आणि बाबा आमचा व्हिडिओ काढतो. आता तयार होतोय. 5 वाजलेले आहेत. नाऊ वी आर वेटिंग फॉर अवर कॅब टू टेक अस टू एअरपोर्ट. कीप वॉचिंग. एअरपोर्टवर जाऊन आम्ही परत दाखवू की एअरपोर्ट मध्ये आम्ही कसं बसलो. ओके चलो. आता निघालोय घरात ना आम्ही. रियारियांश आधीच खाली गेले. कॅब आहे. आता आम्ही टॅक्सी मध्ये बसलोय आणि आता एअरपोर्ट मध्ये जाणार आहे. हे बघा, मम्मी, पप्पा आणि रिया. आणि आता आम्ही गेल्यानंतर आम्ही थोडा तिथं वेट करणार आहे. प्लेन आली की नाही आणि आम्ही प्लेन आली की जाणार आहे. गाईज, आता आम्ही लाईन मध्ये उभो आहे आणि आता आम्ही एअरपोर्टमध्ये पोहोचलोय. तर आम्ही आता जाणार आहे प्लेनमध्ये. आम्हाला तिकीट भेटले बघा. हॅलो गाईज, आता आम्ही एअरपोर्टवर आलो. आम्ही जरा आता पेट पूजा करतोय आणि इथं आम्ही मुद्दामून बसलोय कारण की आम्हाला ना प्लेन दिसणार आहे बघायला. आणि आम्ही थोड्या वेळाने 7:30ला प्लेन निघणार आहे म्हणून आता आम्ही थोडा ब्रेकफास्ट करतोय. आणि आता 7:22 झालेत. तर आम्ही 8 मिनिटानंतर जाणार प्लेननी. आम्ही तुम्हाला दाखवू प्लेनमध्ये आम्ही कसं बसलोय. हाय गाईज, आता आम्ही प्लेनमध्ये बसलोय. आता प्लेन उडणार. बसलोय प्लेन मध्ये आणि आम्ही खूप एक्साइटेड आहे की प्लेन उडणार आहे. अरे मिळाले पण बॅग.
2 बॅग झाले पण. ही बॅग आपली हो 340. अरे तेवढी मोठी बॅग येईल का घेता? ही आपलीच आहे. ते आला नाव. हा आता हॉटेलला घेऊन जाणार. रेंज कुठे? ए बॅग कुठे गेली? का रे? हे बाई ही असणार आहे आपली गाडी. अर्जुन मयुरेश. आमच्या ड्रायव्हर अर्जुनने पिक केल्यानंतर आम्ही बागडोगरापासून आमचा प्रवास सुरू केलेला आहे. इथून 5 ते 5.5 तास लागणार आहे. आमचं पहिलं हॉल्ट असणार आहे पेलिंगला, गंगटोकला नाही. हां पेलिंगला. आणि आता आम्ही चाललोय पेलिंगला. 5 तासाची जर्नी आहे पेलिंगला जायची. सो चला चाललोय. रेंज झोपलेला आहे त्याच्यामुळे आवाज कमी झालेला आहे आमचा. रिया जागी आहे. रिया कारण की फ्लाईट मध्ये झोपली होती. लॉंग जर्नी आहे, जेवायला पण वेळ आहे म्हणून आता नारळाचं पाणी प्यायला थांबलेलो आहे. आता सगळे पाणी पितोय नारळाचं मस्तपैकी. हे आहे महानंदा अभयारण्य. अर्जुन आम्हाला म्हणाला इथे रस्त्यावर कधी कधी हत्ती येतात क्रॉसिंग साठी. जोरात ऐकायलाच येत नाही ह्याच्यामध्ये. आता आम्ही इथे जेवायला थांबलेलो आहे एका ठिकाणी. ऑलमोस्ट 1.5 तास आम्ही ड्राईव्ह करून पुढे आलेलो आहे. ही चिकन राईस थाळी आहे. ह्याच्यामध्ये बघा अशी भाजी दिलेली आहे, डाळ दिलेला आहे आणि चिकनचा राईस आणि हे दिलेला आहे. हॅलो गाईज, आता आमचं जेवण झालंय आणि आम्हाला ते एकदम नव्हती आवडली तरी मी बाबाला हेल्प केली प्यायला. आणि आता आम्ही निघणार आहे आणि आम्ही आता 4 वाजता पोचणार आहे, नाहीतर 4:30. चला आता बघू. सिक्कीममध्ये पेलिंगला आणि नामचीच्या एरियामध्ये रस्त्याची ठिकठिकाणी अशी दुरावस्था आहे. त्याच्यामुळे गाडीचा वेग कमी असतो आणि जाण्यासाठी मग वेळ जास्त लागतो. 4:15 वाजलेत आणि अजून आमचं ट्रॅव्हल चालू आहे. आता इथे थोडंसं असंच गाडीमध्ये हवा भरायला थांबलेत ते चेक करायला, म्हणून मग आता खाली उतरलंय. मागे बघा ही रंगीत रिव्हर आहे. आता आम्ही इथे चहा प्यायला थांबलोय. 4:30 वाजलेत, 4:45 वाजलेत. हा माझं झालं. रिअरेंजने आपले चिप्स घेतलेले आहेत. हॅलो गाईज, आता आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेलवर. फायनली इट्स 6 o'clock नाव अँड वी हॅव रीच टू आवर फर्स्ट होम स्टे. इट इज अ होम स्टे. तो अभी किती वाजलेत आता, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही किती 11:30 वाजता चालू केलं होतं एअरपोर्टवरून आणि आता 6 वाजलेत. मध्ये आम्ही जेवायला आणि एक चहाचा हॉल घेतला होता. तर लेट्स गो अँड सी. वी हॅव रीच द पेलिंग, आवर फर्स्ट हॉल्ट. आणि उद्या ॲक्च्युली फिरायला चालू करू. 6 वाजलेत रात्रीचे. मुंबईकर्स, कॅन यू रिअली इमॅजिन 6 o'clock इन द इव्हनिंग आणि एवढा डार्क झालेला आहे. तिथे एक बेड आहे, तिथे एक वॉशरूम आणि तिथे बसायला आणि तिथे एक आरसा आहे आणि वरती शिड्या पण आहे.
आणि इथं खिडकी पण आहे. इथं आणि इथं बाल्कनी. इथे बसायला जागा पण आहे, ते नाही सांगितलं. इथे बसायला जागा आहे. आणि इथं बाल्कनी आणि गाईज आमची लक एवढी चांगली आहे की आम्ही एकटंच इथं आम्ही काय पण पार्टी करू शकतो. आता शेकोटी पण हा हे करायला. तर आता आम्ही रूम मध्ये आलो. आता आम्ही खाणार आणि झोपूया. दिस इज हाऊ आम्हाला चहा आणि कॉफी सर्व केलेली आहे. बघा मस्त कप दिलेले आहेत, वेगळेच आहेत. चहा आहे, कॉफी आहे. हे बघा आता प्रॉपर्टी थोडीशी एक्सप्लोर करतो. इकडे पण एक फॅमिली कॉटेज आहे आणि आता आम्ही कॉमन रूम मध्ये चाललोय. इथे कॉमन एरिया आहे. हे बघा कॉमन एरिया आहे. हे बघा किती छान छान घरं वगैरे बनवलेले आहेत. ही बैठक बघा. आम्ही इथे सिक्कीम स्टाईल आता भाऊबीज साजरी करणार आहोत, ज्याला इथे भाई टिक्का म्हणतात. आम्ही इकडे सकाळपासून बघतोय की इकडचे बरेचसे पुरुष मंडळी किंवा मुलं हार घालून फिरत होते. तर आम्ही विचारलं ड्रायव्हरला की हे काय आहे, का हार घातलेत, मंदिरातनं वगैरे आलेत का? तर तो आम्हाला म्हणाला की नाही हे इथे आम्ही भाई टिक्का सेलिब्रेट करतोय. आज भाई टिक्का असतं, बहन भाई को टिक्का लगाती है. तर मग आम्ही म्हटलं अरे वो तो भाऊबीज, आपल्या इकडे भाऊबीज असते. म्हणून आम्ही म्हटलं की चला आपण सिक्कीम स्टाईल भाई टिक्का करूया. रिया रेयांशी ते आहेत. आम्ही इकडे आमच्या होमस्टेवाल्यांना सांगितलं की प्लीज अरेंज करा, तर ते अरेंज केलेलं आहे. तर बघूयात आपण भाई टिक्का. उसको आगे बैठाओ क्या या फिर उसमें ओवल भारी नहीं है ना वो, भारी नहीं है ना वो. ये लगाओ, ये ऐसा करके ऐसे सीधा लगाओ. ऐसा ऐसा करके सीधा लगाओ. रेंज थोड़ा पुढे सरक तिला लावू दे. हा सरळ सरळ ऊपर लगा, नीचे नहीं ऊपर. यहाँ से ऐसे ऊपर लेके जाओ. थोड़ा और लगाओ. अजून लाव. हा मम्मी हात लावतो. लाइन ऊपर लाइन. आता आम्ही जेवणार आहे. आता जेवायला इथे बघा वाढलेलं आहे आम्हाला. चिकन आहे, बटाट्याची भाजी आहे, फिंगर चिप्स दिलेले आहे, फ्राईज दिलेले आहेत, रोटी दिलेली आहे आणि राईस आणि डाळ पण आहे. सांग ना. चिकन रिया. आता जेवण पण झालेलं आहे आणि दिवसभर फिरलेलो आहे, म्हणजे प्रवास झालेला आहे खूप. तर मग आता झोपतो आणि आजचा दिवस संपवतो. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. पेलिंग बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. विल एन्जॉय पेलिंग. थँक्यू अँड स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. हॅलो गाईज, आता आम्ही झोपतोय आणि आता उद्या आम्ही एका राईडला जाणार आहे. तर बघत राहा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अगर तुम्ही खूप लाईक केलं असेल तर आम्ही तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गिफ्ट देऊ. थँक्यू.